काय म्हटलं त्यांनी? हा, आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांचं हमीपत्र घोषित केलं आहे. चांगलं आहे की घोषणापत्र कडून ते हमीपत्राकडे आले, कारण घोषणा ह्या पूर्ण करायच्या नसतात. हमीपत्रामध्ये हमी हा आपला एका अर्थाने परंपरागत शब्द आहे. मी हमी देतो, मी शब्द देतो, मी विश्वास देतो, तसं हमीपत्रात घोषित केलं. त्या हमीपत्रातल्या बाकीच्या मुद्द्यांवरही तुम्ही विचारलं तर बोलेल, पण प्रामुख्याने त्यांनी PMPL आणि मेट्रोमध्ये महिलांना आम्ही मोफत सेवा देऊ असं म्हटलं. चुकून बोलले असतील बहुतेक, प्रिंटिंग मिस्टेक असेल. कारण असंच 99ला त्यांनी विलासराव देशमुख असताना मोफत वीज देऊ म्हटलं आणि मग त्यांनी प्रिंटिंग मिस्टेक म्हटलं. त्यामुळे ते एकदा त्यांना तुम्ही विचारून घ्या की सगळे का, आणि सगळा महाराष्ट्र का पुणे हे पण विचारून घ्या. माझे मुद्दे त्या लाईन्सवर आहेत. माझं म्हणणं आहे की सगळ्यांनाच द्या, महिलांनाच का सगळ्यांना द्या, पण ते देण्याची प्रक्रिया, तो निर्णय असा प्रेस कॉन्फरन्समध्ये घोषित करता येतो की त्याची एक प्रक्रिया आहे. यावर फक्त मी बोलणार आहे. तर माझंही म्हणणं दिलं पाहिजे, कारण मीच जर आग्रह धरला की महाराष्ट्रामध्ये मुलींना 100% फी माफ द्या, हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचं आम्ही सगळे आग्रही आहोत वगैरे होत. त्यामुळे तुम्ही मला करेक्ट केलं फार चांगलं झालं, कारण मला असं वाटतं की ते चुकून बोलले आहेत. पण ते जर खरंच बोलले असले तर 100% PMPL आणि मेट्रोमध्ये तिकीट कोणाला लागणार नाही अशी घोषणा दादांनी केली. जसं बिहारमध्ये काँग्रेसने आणि लालू यादवांच्या पार्टीने आम्ही दरमहा 2,500 रुपये महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण देणार म्हटल्याचं, कारण माहितीच होतं की विजयी व्हायचंच नाही आहे. तर मग 2,500 काय 25,000 रुपये दरमहा देऊ असं सांगायला काही अडचण नाही. तसं अजितदादांची पार्टी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन जी झाली, आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर त्याचं नाव काय ठेवणार आहे हा मोठा विषय आहे, पण ते म्हणायला सोपं पडलं पाहिजे ना. अशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन झालेल्या पार्टीचं हमीपत्र घोषित करताना त्यांनी ही जी घोषणा केली ती जवळजवळ पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता येणारच नाही आहे. मग बोलायला काय जातं असं आहे की काय. माझा मुद्दा बिलकुल निगेटिव्ह नाही. माझं म्हणणं की ही बसमधली 100% सवलत PMPL आणि मेट्रोमधली द्यायलाच पाहिजे. पण ही एकट्या अजित पवारांनी घोषणा करून करण्याची गोष्ट आहे का? अशा प्रकारचे, म्हणजे अजित पवार राजकारणामध्ये इतके मला सिनियर आहेत की मी त्यांना प्रोसिजर सांगायला नको की ज्या वेळेला राज्याचा आर्थिक निर्णय करायचा असतो त्यावेळेला त्याची एक कॅबिनेट नोट तयार करायची. जी कॅबिनेट नोट नियोजनमध्ये जाते त्याचे ते मंत्री आहेत. जी कॅबिनेट नोट मग फायनान्समध्ये जाते त्याचे ते मंत्री आहेत. मग ती कॅबिनेट नोटवर पहिले अजितदादा सही करतात, मग एकनाथजी सही करतात, आणि मग मुख्यमंत्र्यांनी सही केली की ती कॅबिनेट नोट फायनल होते. मग ती कॅबिनेटमध्ये येते, कारण इतका मोठा आर्थिक बोजा घ्यायचा असतो, आणि कॅबिनेट सगळे मिळून निर्णय करते की हा निर्णय झाला. मग तरीही मुख्यमंत्र्यांना त्यासाठीच मुख्यमंत्री व्हायचं असतं, कारण बाकीचे सगळे मंत्री असतात, उपमुख्यमंत्री वगैरे काही नसतात. घटनेमध्ये सगळेच मंत्री असतात, त्यामुळे मंत्रिपदाची शपथ घ्यायची असते, मग खातं मिळतं. एका मुख्यमंत्र्यांना मात्र पूर्ण महाराष्ट्राचे अधिकार दिलेले असतात. विशेषतः विधानसभेमध्ये ज्या वेळेला ते घोषणा करतात त्यावेळेला ऑन द फ्लोअर ऑफ असेंब्ली असा शब्द आहे की विधानसभेच्या जमिनीवर विधानसभेमध्ये उभं राहून ते म्हणतील तो कायदा असतो, त्यामुळे ते मुख्यमंत्री व्हायचं असतं. आणि त्यामुळे असं एखाद्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एवढा मोठा आर्थिक निर्णय घोषित करता येत नाही. त्यामुळे, आणि माझ्या एका पार्टीचं बटन दाबलं की मिळेल. तुम्ही पत्रकारांनी प्रश्न विचारला की बा याची आर्थिक तरतूद तुम्ही कशी करणार आहात, तर ते म्हणाले की घड्याळाचं बटन दाबा म्हणजे होईल. मग म्हणताना असं तरी म्हणा ना, तिघे म्हणून सरकारमध्ये आहोत आणि आम्ही तर सगळ्यात मोठे आहोत,
तर तुम्ही ज्यावेळेला कमळ, घड्याळ आणि धनुष्यवाण अशी 3 बटणं दाबाल तेव्हा मिळेल असं म्हणायला पाहिजे. कोल्हापूरमध्ये तिन्ही पक्ष आम्ही एकत्र आहोत. मग आम्ही तिथे मांडणी करतो. एकाच प्रभागामध्ये अ, ब गडमध्ये 2 कमळं आहेत, 1 धनुष्यबाण आहे, घड्याळ आहे. खूप सुंदर युती आमची कोल्हापूरला झाली आहे. तिथे आम्ही काय म्हणतो, की तुम्ही 3 बटणं दाबा, मग आमचं सरकार येईल. मग आम्ही थेट पाईपलाईन जी बंटी पाटलांनी आणली ती गळकी आहे, ती नीट करून देऊ. तसं इथे जर तुम्हाला बसमध्ये सवलत हवी असेल, तर माझं बटन दाबा कसं काय चालेल? त्यामुळे माझं पहिलं म्हणणं असं आहे, की ही सवलत दिली पाहिजे. ती सगळ्या महाराष्ट्राला दिली पाहिजे. एका शहराला अशी एस-टीमध्ये 50% सवलत आपण दिली. तर पुण्यातल्या किंवा मुंबईतल्या एस-टीला नाही दिली. तर पूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांना एस-टीमध्ये 50% सवलत दिली. 75% वरच्या ज्येष्ठांना 100% दिली. पूर्ण महाराष्ट्रात दिली. असं कुठल्या एका शहराचं करता येत नाही. तर मी प्रोसिजरल पार्ट म्हणला. आता आपल्याला माहिती आहे की एक वर्षभरापूर्वी परभणीला एका मुलीने आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यानंतर सुसाईड नोटमध्ये असं लिहिलं गेलं की माझी फी अर्धी सरकार भरते त्याबद्दल धन्यवाद, अर्धी फी माझ्या आईवडिलांना भरता येत नसल्यामुळे गेले 4 दिवस मला कॉलेजमधून बाहेर काढलं जातं. तो अपमान असह्य होऊन मी आत्महत्या करते. ही सुसाईड नोट रात्री 1-1:30 वाजता त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेकडे आली. त्यांनी रात्री 1-1:30 वाजता मला फोन केला. ते ज्या प्रकारचे डायनॅमिक आहे ते मला म्हणाले, की "दादा 7 वाजायच्या आत मला 100% मुलींची फी माफ पाहिजे." म्हटलं ऑल राईट. मुख्यमंत्र्यांना ते अधिकार आहे म्हणून तो मुख्यमंत्री व्हायचा असतो. जळगावला होतो. जळगाव विद्यापीठात माझं भाषण होतं. एकनाथजींचा वाढदिवस होता. मी घोषणा केली, की आज एकनाथजींच्या वाढदिवसानिमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या भगिनींना मी गिफ्ट देतो आहे, की यापुढे मुलींना शिक्षणाची ट्युशन फी आणि एक्झाम फी भरावी लागणार नाही. 900 कोटीचा बोजा निघणार होता. 6 महिने दादांनी फाईल क्लिअर केलेली आहे. आता काय तिजोरी विकता का म्हणाले. मग आता ही जी देताय तुम्ही सूट, त्यात काय तिजोरी विकता? मग एके दिवशी कॅबिनेटमध्ये एकनाथजींनी दादांना विचारलं, की "अहो तो दादाचा विषय नाही." मग त्यात बरेच प्रश्न त्याने विचारले, की परस्पर घोषणा कशी करता? कॅबिनेटमध्ये कुठे निर्णय झाला? मान्य आहे, की मी मंत्री आहे, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, तुम्ही अर्थमंत्री आहात. मग एकनाथजी म्हणाले, "अरे तो माझा विषय आहे." माझ्या अ, काळजाला चटका बसला, की माझी एक बहीण आत्महत्या करते. मग होईल 6 महिन्यांनी. मग सारथी, बार्टी, महाज्योतीमध्ये पी-एच-डी वाल्यांना 47,500 देतो. तर ते म्हणाले, की काही एवढे देण्याची आवश्यकता नाही, एवढे पी-एच-डी करून करायचे काय? विधानसभेतलं त्यांचं म्हणणं आहे. आणि 200-200 करून टाका. आंदोलनं सुरू आहेत. मग तुम्हाला सारथी, बार्टी, महाज्योती आणि आदिवासींचं जे संशोधन केंद्र आहे, त्याची पी-एच-डी 800-1000 मुलांना द्यायची नाही, ती 200 मुलांनाच द्या. माझ्याकडे लायब्ररी नावाचं डिपार्टमेंट आहे, ग्रंथालय. मी असा प्रस्ताव मांडला, की 50 वर्ष पूर्ण झालेल्यांना 2,00,000, 100 वर्ष पूर्ण झालेल्यांना 3,00,000, 150 वर्ष पूर्ण झालेल्या 5,00,000, 17 कोटी रुपये होतात. माझी फाईल अजून क्लिअर झाली नाही. काय तिजोरी विकता का म्हणाले. हां. 2001 साली महाराष्ट्रामध्ये सिनियर कॉलेजेसना अनुदान द्यायचं नाही असं ठरलं. त्यावेळेला चुकून 78 कॉलेज राहिली. 1 ते 25 त्या बिचाऱ्यांना 78 कॉलेजच्या प्राध्यापकांना निमित्त मेले त्यातले. त्यांना अनुदान मिळत नाही. 120 वेळा फाईल पाठवली. पैसे नाही म्हणून रिजेक्ट झाली. मग अचानक तुमच्याकडे काय लॉटरी लागली काय? की तुम्ही सीएमशी चर्चा नाही, कॅबिनेट नोट नाही, कॅबिनेट डिसिजन नाही आणि घोषणा केली. आणि त्यामुळे कुछ भी करो तो चलता है, हे चालत नाही. तर हे तिघांचं सरकार आहे. त्या सरकारचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी आहेत. घटनेप्रमाणे त्यांनाच अधिकार आहेत परस्पर निर्णय करण्याचे आणि मग कॅबिनेटमध्ये आणण्याचे. आम्हा कोणालाही मला प्रश्न विचारला की नाही तुम्ही, माझा निर्णय नसताना, एकनाथजींचा असताना, तरी कॅबिनेट नोट कुठे झाली, अशी कशी घोषणा करता तुम्ही? तर माझा मुद्दा आज एवढा एकच आहे. बाकी कुठल्याच मुद्द्याला मी हात लावणार. त्यांनी काय काय म्हटलं आम्ही पत्रामध्ये, पाणी देऊ, 2001 पासून पालकमंत्री आहेत, दिला काय नाही, मग आणखीन काय पर्यावरण आधी का नाही केलं, पुण्याचा विकास आराखडा 30 वर्ष का लांबला, हे काय आता हे प्रश्न आणि उत्तरं दोन्ही तुमच्याकडे आहेत. आणि यावर मी गेले काही दिवस बोलतोय आहे, की तुम्ही काय केलं, कशासाठी आता म्हणताय. पण माझं
आमच्या जाहीरनाम्यात तुम्ही वाचलं ते आम्ही याच्याबद्दल म्हटलंय की नाही म्हटलंय, काय म्हटलंय? आम्ही यासाठी प्रयत्न करू. आम्ही आणखीन एक प्रयत्न करणार आहोत. मेट्रो सुरू झाली, मेट्रो स्टेशन ते घर जायचं कसं? नाही तर पुन्हा आम्ही गाड्या काढणार. गेले 6 महिने कोथरूडमध्ये माझी एक बस फ्री लोकांना जाये करते. 1100 सरासरी आहे. ती दिवसभर धावत असते. मेट्रोतून उतरल्याने घरी नेणे, घरून निघाल्याने मेट्रोला नेणे. आपल्या माहितीसाठी 16 तारखेला आचारसंहिता संपल्यानंतर मेट्रो एक ॲप लॉन्च करते आहे, ज्याचं सगळं अदृश्य वर्क हे मी केलेलं आहे, की ज्यात 20 रुपयामध्ये तुम्ही रिक्षाने घरी जाणार. 3 जणांचे 60 रुपये आणि त्या रिक्षावाल्याला परवडणार नाही म्हणून मेट्रो प्रति पॅसेंजर त्याला अनुदान मिळेल. ते आता बोला ना, किंवा मेट्रो स्टेशन ते लास्ट माईल ज्याला म्हणून त्याच्या घरापर्यंत कसं जायचं, त्याचा पत्ता नाही. ते आवश्यक आहे, प्रॅक्टिकल आहे. आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही असं म्हणता इकडे धाडदेशी कुठली प्रोसिजर न करता या एका मुद्द्यावर बद्दल मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. दादा आपला मेट्रो आणि पीएमपीएस या दोन्ही एसपीपी स्पेशल पर्पज व्हेकल आहे आणि त्याची आर्थिक गोष्टी राज्य सरकारवर येणार नाही. राज्य सरकारचं कशाला जाईल? आणि त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये हे पण सांगितलंय की पुणे महापालिका याचा आर्थिक गोष्टी उचलणार आहे. तुम्ही राज्य सरकारचं कशाला सुचवा? अशा प्रकारचा कुठलाही रेव्हेन्यू लॉस हा पीएमपीएल हे स्वतंत्र, मेट्रो तर महास्वतंत्र, त्याला रिएम्बर्समेंट द्यावी लागत असल्यामुळे ती कॅबिनेटमध्ये जातेच. आणि आता येतो, मी पालकमंत्री होतो त्यावेळेला पीएमपीएल 1000 कोटीच्या लॉसमध्ये असल्यामुळे मी पुणे महानगरपालिकेच्या 400 कोटीच्या कॉन्ट्रीब्युशन बरोबरने, पिंपरी चिंचवडच्या 300 कोटीच्या कॉन्ट्रीब्युशन बरोबरने पीएमआरडीएला इतिहासात पहिल्यांदा दरवर्षी 200 कोटी द्यायला लावले. त्यातून थोडा तोटा कमी झाला. तो तोटा तुम्ही भरून देणार नाही. बसेस आणण्याचा विषय नाही, डेपो डेव्हलप करण्याचा विषय नाही. आणि तुम्ही नव्याने पुणे महानगरपालिकेवर हा बर्डन टाकणार असेल, चांगला आहे. पण तो टाकत असताना नगर विकास म्हणजे पीएमआरडीएने दरवर्षी 200 कोटी रुपये देताना ती फाईल नगर विकासमध्ये आली. मुख्यमंत्र्यांचं अजित पवार ऐकत नाही असं म्हणणार नाही, कारण ज्या वेळेला त्यांनी 6 महिने मुलींच्या 100% फी माफीची 900 कोटीची फाईल रोखून धरली त्यावेळेला मी खूप सोबर शब्दात सांगितलं. पण एकनाथ शिंदेने मुख्यमंत्र्यांनी त्यांना जे काही म्हणायचं ते म्हटलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो तो मुख्यमंत्री वापरतात. जसं चला पुढचं उदाहरण घेऊ. 5,500 प्राध्यापकांची भरती 13,000च्या रिकाम्या जागांच्या अगेन्स्ट करण्यासाठी डोकं फुटलं, इथे टेंगळं आली. पण शेवटी मला देवेंद्रकडे जायला लागलं. देवेंद्रने एका वाक्यामध्ये नियोजनच्या सेक्रेटरीला बोललं, फायनान्स सेक्रेटरी म्हटलं आपलं रँकिंग खाली येत चाललं आहे आणि आम्हाला 5,500 प्राध्यापकांना परवानगी. बरं, मी वारंवार मांडणी करत होतो की केवळ रिटायर झालेल्या लोकांच्या अगेन्स्ट द्या, रिटायर झालेलं. म्हणलं पैसे नाहीत आपल्याकडे वगैरे वगैरे. मुख्यमंत्र्यांकडून मी करून आणलं. पीएमपीएल असं नाही, हे जे घोषणांचा पाऊस चाललाय. हा मी फेटाळले म्हणत नाही, हे तू फेटाळणारच नाही, हे तर खूप पुण्याचं काम आहे. म्हणून मी तुम्हाला पीएमआरडीचं उदाहरण दिलं की पीएम पुणे, चला तुम्हाला कळ
काय? बरोबर लक्षात देतो म्हणला हा माझा म्हणणं मेट्रो आणि बसचा प्रवास मोफत देणं. हा तो एक प्रश्न आहे. त्यासाठी तेच आहे, एका विषयासाठी आहे. हे काय सुरू म्हटलं की सुरू. तिकडे एक वेगळी प्रेस चालू आहे. प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक